हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघातामधील कार चालकाला डांबून ठेवत गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवालच्या घराची झाडाझडती। तर अपघातावेळी मी पुण्यामध्ये नव्हे तर दिल्लीमध्ये होतो, सुरेंद्र अग्रवालचा कोर्टामध्ये युक्तिवाद। पुणे अपघात प्रकरणामध्ये एकाच वेळी 3 पिढ्या जेलमध्ये। मुख्य आरोपी असलेला अल्पवयीन वेदांत अग्रवाल बालसुधार गृहात, तर आजोबा सुरेंद्र आणि वडील विशाल अग्रवाल कोठडीत। पुणे गुन्हे शाखेचा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवालच्या ताबा मिळवण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज। मूळ गुन्ह्यामध्ये पुरावा नष्ट केल्याचा विशाल अग्रवाल याच्यावर आरोप। पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीच्या नावाने व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। व्हिडिओ बनवणारा आर्यन याच्यावर सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यामध्ये 4 दिवसांमध्ये 49 पबवर कारवाई। बार आणि पबचे परवाने निलंबित। हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडाका। डोंबिवलीमधील स्फोट प्रकरणाचा तपास स्पेशल टास्क फोर्सकडे। आरोपी मलय मेहताला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नागपूर हिट अँड रन प्रकरणामध्ये 3 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल। दाम्पत्याला धडक दिलेल्या गाडीमध्ये अंमली पदार्थांसह मद्याच्या बाटल्या आढळल्याची माहिती। जळगावच्या रामदेववाडीमधील अपघात प्रकरण, 3रा आरोपी ध्रुव सोनावणेला देखील 27 मे पर्यंत पोलीस कोठडी। भरधाव कारनं दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये 3घांचा झाला होता मृत्यू। उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई बघायला गेलेत का? ठाकरेंच्या पक्षाचं मुंबईवर पूतना मावशीचं प्रेम। भाजप नेते आशिष शेलार यांचा ठाकरेंवर निशाणा। नासा येईना अंगण वाकडं अशी मुख्यमंत्र्यांची गत। लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं, तिथे जाऊन मुख्यमंत्री काय मराठीत बोलणार का? शिंदेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर सुनील राऊतांचा पलटवार। ईव्हीएम मध्ये छेडछाड होणारे व्हिडिओ जुने। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीशी त्यांचा संबंध नाही। मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत सुरू, राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। राज्यामध्ये उन्हाचा वाढता कहर। जळगाव जिल्ह्यामध्ये 3 जून पर्यंत जमावबंदी घोषित करण्याची वेळ। पारा 45 डिग्रीवर पोहोचल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।